तुमच्या पण घरचे कारलं म्हणलं की नकोच म्हणतात, कडू लागतं म्हणून. तर ह्या टिप फॉलो करा आणि त्यांना पण एकदा असं डाळ कारलं बनवून खाऊ घाला बरं काय. चला तर आज आपण बघणार आहोत कारल्याची रस्सा भाजी. चमचमीत झणझणीत, न कारलं कडू होता. कारला कडू न होण्यासाठी एक टिप वापरून चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. बोटा मोजता येईल इतक्या साहित्यात आपली भाजी तयार होते. तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 1 वाटी चनाची डाळ भिजवून घेतलेली आहे, एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा कांदा पण चिरून घेतलेला आहे आणि इथं कारल्याचे काप पण करून घेतलेले आहेत. आणि त्याला 1 तास झालं, किमान तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास पण ठेवू शकता याला. आणि हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे कारण यामधला कडवटपणा जातो. आता याला परत स्वच्छ पाण्याने धुवून घेते. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून आणि याला यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं. अशी जर पद्धत वापरली ना तुम्ही, कारले कत्तई कडू होणार नाही अजिबातच. आता यामधलं सर्व पाणी काढून घेते. यामधलं पाणी काढून परत मी दुसरं पाणी टाकून दिलेलं आहे. आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला मग आता पुढची स्टेप बघू. तर त्यासाठी मी इथं गॅस लावून गॅसवर कढई ठेवून दिलेली, त्यामध्ये तेल टाकून देते 1 चमच. यामध्ये 1 चमच तेल पण टाकून दिलेलं आहे. आणखीन थोडं टाकून देते, 1.5 चमच तेल टाकून दिलेलं आहे. तेल टाकलं, तेल गरम झालं, त्यामध्ये टाकून देते मोहरी. मोहरी चांगली तुडतुड द्यायची. नंतर लगेच टाकून द्यायचे जिरे. जिरे पण फुलू द्यायचे. नंतर अर्धा आपण बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून द्यायचा. कांद्याला तांबूस रंग येऊ द्यायचा. तांबूस रंग येईपर्यंत कांदा तेलात परतून घ्यायचा. थोडा थोडा तांबूस रंग यायला सुरुवात झाली की आपण घेतलेला टोमॅटो पण यामध्ये टाकून द्यायचा. कांद्यानं खूप टेस्ट लागते आपल्या भाजीला. आता थोडा थोडा तांबूस रंग यायला सुरुवात झाली, यामध्ये टोमॅटो पण टाकून देते. टोमॅटो मधला आणि कांद्यामधला सगळा कच्चेपणा जाऊ द्यायचा. नंतर त्यामध्ये मी थोडासा काप करून घेतलेला आहे लसूण, ते पण यामध्ये टाकून देते. लसणाच्या पाकळ्या काप करून घेतलेल्या आहेत. नंतर त्यामध्ये टाकून देते लाल तिखट. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता. यामध्ये अर्धा चमच कांदा लसूण मसाला, थोडीशी चिमूटभर हळद, दोन कढीपत्त्याची पानं. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचे आपण काप करून घेतलेले कारले. कारले थोडे फ्राय करून घ्यायचे. कारल्याला 2-4 मिनिटं झालेले आहेत. आता आपण घेतलेली रात्रभर भिजून चना डाळ पण यामध्ये टाकून द्यायची. नंतर त्यामध्ये टाकून देते
आपला आतमधला कारला आणि डाळ शिजेपर्यंत इतकं पाणी टाकून द्यायचं यामध्ये. इथे तयार आहे आपले अशी डाळ आणि कारलं पण शिजून पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण टाकून देते. आता कारले आणि डाळ शिजवून घ्यायची आपली कमी गॅसवर. कशी वाटली मग रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट कारल्याची भाजी खात राहा.